खूप पसारा आहे, तिथं खूप पसारा आहे, किंवा अचानक कोणीतरी धडकी मारली, म्हणजे अचानकच न सांगता मला लक्षात आलं की व्हिडिओ शूट करायचं राहून गेलं. तर मग मी शूटिंगला घेतला. साफसफाई कशी करावी, म्हणजे भांडे धुण्यापासून, अंथरून पांघरून धुण्यापासून सगळं काही. तर कारण मी भांडे पण मी कसं झालं आहे, व्यावहारिक झालं आहे. जिथे म्हणजे समोरच्या, आपण जितकं करतो तेवढं समोरच्याकडून आपल्याला मिळालं पाहिजे ही अपेक्षा ठेवूनच, मनात ठेवूनच लोक समोरच्याला म्हणजे काही. नमस्कार माझ्या सर्व गोड ताईंना आणि भावांना. श्री स्वामी समर्थ. आज आहे वार शुक्रवार, तारीख आहे 26 जानेवारी. आपला परवाच मकर संक्रांती होऊन गेली, तर तोच हा महिना. तर बोरनानसुद्धा घालतात मकर संक्रांती ते रथसप्तमीच्या दरम्यान. कधीही ज्यांना जसं सोयीस्कर होईल तसं ते बोरनान घालतात. तर कृतिकाचं दुसराच बोरनान आहे, तर मलाही घालायचं आहे. तर त्याच कारणामुळे, आणि दुसरी गोष्ट, मी प्रत्येक महिन्यात एकदा तरी पूर्ण दिवस टाईम काढून मी घराची झाडलोट झटकून वगैरे घ्यायचं, जसं की आपण दिवाळीला करतो तसं करते. त्याच्याने काय होतं, घरी एकदम अगदी प्रसन्न राहतं. कोणी आलं तरी मनात कसल्याही प्रकारचं संकोच राहत नाही की बापरे इथं खूप पसारा आहे, तिथं खूप पसारा आहे, किंवा अचानक कोणीतरी धडकी मारली, म्हणजे अचानकच न सांगता कोणी पाहुणे आले तर मनात संकोच राहत नाही की घर घाण आहे. कारण आपण प्रत्येक वेळेस घर स्वच्छ करत असलो ना, तर आपल्याला कधीच कसलीच भीती वाटत नाही. आणि कधी कधी आपल्याला थोडं एक दिवस आधीच कळतं किंवा तासभर आधीच कळतं की आपल्या घरी कोणीतरी येणार आहे. तर आपली इतकी तारांबळ उडते आणि इतकी धावपळ होते. असं आधी मीही करायचे, पण आता ते तसं नको म्हणून मी प्रत्येक महिन्याला एकदा सगळं झाडलोट करूनच घेते. तर त्याच्याने काय होतं, घर अगदी प्रसन्न राहतं आणि खूप छान वाटतं. आणि दुसरी गोष्ट, बोरनान घालायचं आहे, तर मी झाडलोट करत आहे. कारण उद्या शनिवार, कृतिकाच्या पप्पा उद्या सुट्टी घेणार आहेत. तर बोरनांचा ड्रेस झाला, ते तिळगुळचा हार, किरीट, बासरी वगैरे ते काय काय असतं ते सगळं, आणि डेकोरेशनचं सामान वगैरे सगळं आणायला जायचं आहे. तिचं कटिंगही करायचं आहे. खूप सारे कामं पेंडिंग आहेत. आणि मलाही थ्रेडिंग वगैरे करायचं आहे. मी मागचे 2 महिने झालं थ्रेडिंग वगैरे काही केलं नाही. तर उद्या मला अजिबात टाईम भेटणार नाही, त्यामुळे आजच सगळं काही आवरून घेत आहे. तर मी आधीच व्हिडिओ शूट करायच्या आधीच मी हॉलमधल्या खिडक्या वगैरे सगळं झटकून व्यवस्थित जाळी वगैरे काढून घेतलं होतं. मग मला लक्षात आलं की व्हिडिओ शूट करायचं राहून गेलं. तर मग मी शूटिंगला घेतला. ह्याच्यापुढेही काही पार्ट शूट करणं झालं नाही, कारण मोबाईल आधेमध्ये मी चार्जिंग लावत होते शूट करताना. कारण मोबाईल चार्जिंग करणंही मी रात्री विसरून गेले होते. तर सकाळचं सगळं स्वयंपाक नाश्ता सगळं झाला, आणि म्हणजे माझं नाही झालं, बाकीच्यांचं सगळ्यांचं सगळं करून दिलं. मग त्याच्यानंतर मी भांडे वगैरे आहेत तसं सगळं सोडून आता 10 वाजले आहेत आणि मी तयारीला सुरुवात केली आहे. सगळं खिडक्या, जाळ्या, खिडकीचे काच, सगळं अगदी सगळ्या कानाकोपरा सगळं झटकून, झाडून, लोटून स्वच्छ करून घेतलं. त्याच्यामुळं काय होतं, कसल्याही प्रकारचे किडे वगैरे होत नाहीत, काही होत नाहीत. आणि ह्या घरात येऊन मी 28 डेज झालेत आणि इथे खूप 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 झुरळ आहेत. कारण काही सांगता येत नाही कोणाच्या कशा सवयी असतात, काय असतात. पण मला इतकी मात्र गॅरंटी आहे, मी ते म्हणजे मला इथे 2 ते 3 महिने कंप्लीट झाले की सगळे झुरळ जातील. कारण मी कुठल्याही ठिकाणी असं काही घाण ठेवत नाही जेणेकरून किडे वगैरे होतील. आणि ताईंनो, स्वच्छता ही असलीच पाहिजे. त्याच्याने काय होते की तुमच्या घरात कसल्याही प्रकारचं म्हणजे लहान लेकरं असू दे, मोठे असू दे, किंवा वयस्कर असू दे, कोणीही असू दे, तुम्हाला कसल्याही प्रकारचं काहीही आजार होत नाही. तर चला, तर मी कशा पद्धतीने घर स्वच्छ करून घेते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी जे राहते ते घर भाड्याचं आहे ताईंनो. 2 BHKचं घर आहे. तर हे बेडरूममधला माळा आहे जे मी पूर्णपणे झटकून घेते आहे. बघा, हे अशा ठिकाणी पण तुम्ही धूस वगैरे ठेवलात आणि खूप दिवस झाडून वगैरे हात फिरवला नाही किंवा फडक्याने वगैरे कशानेही तुम्ही म्हणजे अजिबात तिकडं काही तुम्ही केलंच नाही, तर अशा ठिकाणी पण झुरळे अंडं देऊन जाऊ शकतात. अशा ठिकाणी काही किडे वगैरे बसू शकतात. कारण जिथे आपला हात जात नाही आणि ज्या
त्या जागेत कसलीही हालचाल नसते किंवा कसलं काही गोंधळ नसतं किंवा काहीच नसतं ना, तशा ठिकाणी जे हे किडे मकोडे असतात प्लस झुरळं असतील, पाल असतील, उंदीर असतील, अशा ठिकाणी ते घर करतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुम्ही व्यवस्थित झाडून झटकून घेतलं पाहिजे. हे बेडरूमची खिडकी आहे. मला धुळीची ॲलर्जी होते त्यामुळे मी नाक बांधून घेतलं आहे. तर व्यवस्थित सगळं झाडून झटकून आहे बघा. भिंतीवरून पण तुम्ही हात फिरून घेतलात ना तर तुम्ही जे वरच्या जाळ्या काढत असता कोपऱ्यातल्या ते काढताना थोडीफार धूस पडतेच भिंतीवर. मग तुम्ही ते झटकून घेऊ शकता झाडून अशा पद्धतीने. हे सगळे कडापे आहेत जे मी ओल्या कापडाने पुसून घेत आहे. कॉलिन किंवा मी कॉलिन वापरते ॲक्च्युली ग्लास वगैरे क्लीन करण्यासाठी. ते भेटत नाही आहे, नाहीतर मी त्याच्यानेच सगळं पुसून घेते. तर असू दे, एखादी गोष्ट जर भेटत नसेल किंवा अवेलेबल नसेल तर त्याची वाट बघत बसण्यापेक्षा आपल्याला जे काम करायचं आहे ते पटपट करून मोकळं झालेलं कधीही बेटर असतं. तर पूर्णपणे रूम झाडून झटकून झालेली आहे. आता मी सगळं पडलेलं जे घाण आहे ते सगळं काढून घेते, लोटून घेते. त्याच्यानंतर मी दरवाजे वगैरे पुसून घेणार आणि बरीच काही कामं आहेत ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मी अशाच रीतीने जे आहे डीप क्लिनिंग अख्ख्या घराचं प्रत्येक महिन्यात करत असते. आणि उद्या मी सकाळचा स्वयंपाक वगैरे आंघोळ वगैरे सगळी झाली ना तर बाहेर पडण्याच्या आधी म्हणजे खरेदीसाठी जसं मी जाणार आहे म्हणून सांगितलं आहे, तर बाहेर पडण्याआधी मी काय करणार आहे तर फ्रीजचंसुद्धा डीप क्लिनिंग करून घेणार आहे. म्हणजे सर्वस्वी माझं घराचं डीप क्लिनिंग होऊन जाईल. तर अशाच पद्धतीने मी प्रत्येक महिन्यात करते. आणि तुम्हाला मी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर कमेंट नक्की करा की सणासुदीला घराची साफसफाई कशी करावी. म्हणजे भांडे धुण्यापासून, अंथरूण पांघरून धुण्यापासून सगळं काही. तर कारण मी भांडे पण मी माझं स्वतः धुवत असते. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर अंथरूण पांघरूनसुद्धा मी एकटीच सगळं धुवून टाकते. माझे मिस्टर कशातच मला म्हणजे हेल्प करत नाहीत. त्यांची काही चूक नाही आहे, तेही मार्केटिंगमध्ये आहेत. त्यांना रोज 200 किलोमीटर म्हणजे रोजच्या रोज त्यांना 200 किलोमीटर रनिंग होतं गाडीवर. मग त्यामुळेच त्यांना काही जमत नाही, काही हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या आईंनी म्हणजेच माझ्या सासूनी कधी त्यांना काम लावलं नाही असं ते म्हणतात. तर काही गोष्टी सवयीवर पण डिपेंड असतात. तर असो, ही दुसरी बेडरूम आहे. बघू शकता कृतिकाने किती पसारा टाकला आहे. तुमच्याही घरी असं होतं का? आणि मला खरंच खूप वैताग येतो कधी कधी की किती आवरावं, काय करावं, एकट्या जीवानं किती करावं. तर ताईंनो, मी अक्षरशः एक दिवशी असं होतं की घरातली कामं करून इतकी थकून जाते ना की काय होतं की मी फक्त भात, तुम्हाला सांगते लिटरली मी फक्त भात शिजवून घेते आणि त्याच्यावर काळा मसाला आणि तेल टाकून खाते मी. म्हणजे स्वयंपाकाला सुद्धा त्राण राहत नाही, इतकं कधी कंटाळा येतो मला.
एकाच दिवशी लोड नको म्हणून किचनचे सगळे स्टाईल्स आणि किचनमधले जे डबे ठेवलेले कडापे आहेत ना, ते सगळे मी कालच स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. आणि किचनमधले जे काही डबे आहेत ते सगळेच मी पुसून घेतलेले आहेत. थोडंसं माझं चुकलंच म्हणा, कारण आज सगळं झाडलोट म्हणजे एके दिवशी सगळं झाडलोट करून मग करायचं होतं सगळं स्वच्छ. पण नाही, कारण चुकलं. नेक्स्ट टाईम तर मी तसंच करेन, आधी सगळं झाडलोट करेन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी डबे वगैरे पुसायचं वगैरे करेन, जर वेळ मिळाला नाही तर. ॲक्च्युली कसं झालं तर मी 7 ते 8 दिवसापूर्वी सगळं स्वच्छ करून घेतलं होतं, त्यामुळे इतकी धूळधूस नव्हती किचनमध्ये. कारण आल्याबरोबर मी सगळ्यात चांगलं आणि सगळ्यात व्यवस्थित डीप क्लिनिंग कशाचं केलं आहे तर किचनचं केलं आहे. त्यामुळे मला खात्री होती की धूस वगैरे जास्त पडणार नाही आणि पडलंही नाही, त्यामुळे मला काही टेन्शन नाही. सगळे डबे वगैरे कालच पुसून कडपे सगळे पुसून घेतले तरीसुद्धा, कारण त्याच्यावर काही धूस वगैरे काही पडलीच नाही, कारण थोड्या दिवसापूर्वीच केलं होतं. तर चला असो, सकाळचे स्वयंपाकाचे नाश्त्याचे सगळे भांडे भरपूर पडले होते ते सगळे घासून घेते. त्याच्यानंतर इकडे गॅसवर मी पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे गॅस चालू केल्याने करेन. आणि ते झालं की मग बाकीचे पुढचे कामं म्हणजे झाडलोट करून घेईन किचनचे. आणि त्याच्यानंतर सगळं फरशी वगैरे पुसून आजचं रुटीन जे आहे मी संपेन. तर पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हालाही मोटिवेशन मिळेल की कशा पद्धतीने एका दिवसात म्हणजे 5 ते 6 तासात तुम्ही घराचं पूर्ण डीप क्लिनिंग कसं करू शकाल. तर माझी मुलगी खूप लहान आहे, 3 वर्षाची. तिला घेऊनच मी सगळ्या गोष्टी करत असते. तिला आधेमध्ये बघावं लागतं मला, तर तिलाही बघतच मी सगळे कामं करते. तर तुम्हीही करू शकता, कारण कोणतीही गोष्ट अशक्य नाही आणि कधीही मेडवर डिपेंड राहून काही उपयोग नाही आहे. कारण आजकालचे मेड जे आहेत म्हणजे जे कामवाल्या बाया भेटतात ते खूपच म्हणजे त्यांची पण डिमांड खूप वाढली आहे. तर तुम्ही मिडल क्लास फॅमिलीमधून असाल माझ्यासारखे, की जे अफोर्ड करू शकत नाही, ते अशा पद्धतीने तुम्ही स्वच्छ करू शकता. आणि दुसरी गोष्ट, ते म्हणतात ना, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. ही गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना परत सांगेन आणि अजूनही परत एकदा सांगेन, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. तर तुम्ही लेट उठा, स्वयंपाकाला कधी लेट होईल, कधी आंघोळीला लेट होईल, तर काही हरकत नाही हो. पण घर तुम्ही नेहमी स्वच्छ ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मन स्वच्छ ठेवा. तुम्ही मनापासून देवाची देवपूजा करा आणि घरी कोण आलं गेलं तर त्यांना 4 शिव्या द्या. अरे बाई, मनातल्या मनात शिव्या द्या की अरे आलं बघा हे, आम्ही जर नाश्त्याच्या टायमाला आलं असेल तर आला बघा, बहुतेक नाश्त्याच्या टायमाला चालले असतील ह्यानी, बरोबर टायमाला आलेत. किंवा दुपारच्या जेवणाच्या टायमाला आलं तर हां आले बघा जेवणाच्या टायमाला, किंवा संध्याकाळच्या जेवणाच्या टायमाला आले बघा जेवणाच्या टायमाला. कळत नाही का ह्यांना? असं होतं बरं का. तुम्ही मान्य करा न करा, खूप जण असं मनातल्या मनात देवाला हजारो रुपयाचे फुलं वाहतील, पण कोणतरी आलं गेलं तर किंवा कोणाला काही एखादा कप चहा जरी करायचं झाला तरी ते ओरडत बसतात. हे सगळं असलं करण्यापेक्षा मन स्वच्छ ठेवा, आल्या गेलेल्यांना पहा, तर देवही प्रसन्न होईल. भलेही तुम्ही त्याच्या देवपूजेला लेट करा, त्याला 4 फुलं कमी वाहा, किंवा तुम्हाला नाहीच जमलं तर तुम्ही
ते 4 फुलंही वाहू नका, पण तुमचं मन जे आहे ना एकदम निर्मळ आणि स्वच्छ ठेवा. कधी कोणी आलं तरी त्यांचं स्वागत करा. आणि कोणी स्वतःहून तुमच्या घरी खरंच चहा पाण्यासाठी किंवा जेवणासाठी आलंही असेल तर त्यांचं मनापासून स्वागत करा. कारण तुम्ही विचार करा की तुम्हाला देवानी देणाऱ्यातलं बनवलं आहे किंवा तुम्हाला लोकांना तुम्ही करण्या इतकं तुम्हाला खंबीर बनवलं आहे, तर तुम्ही भाग्यवान आहात. कारण काही जणांकडं स्वतःसाठी सुद्धा काही नसतं. तर असं तुम्ही बघा ना, तुमचं मन स्वच्छ आहे म्हणूनच देवाने तुम्हाला दिलेलं आहे. तर तुम्ही आलेल्या गेल्यांचा आदरातिथ्य करत राहिलात तर देव तुम्हाला आणखीनच बरकत देईल. असो, ही गोष्ट निराळी झाली, कारण ही गोष्ट मी खूप वेळा अनुभवली आहे. त्यामुळे मी कोणाच्या घरी येणं जाणं ही करत नाही. कारण आजकालच्या लोकांना खूप गैरसमज आहे. आणि आजकालच्या सगळ्या नातीसुद्धा कसं झालं आहे, व्यावहारिक झालं आहे. जिथे म्हणजे आपण जितकं करतो तेवढं समोरच्याकडून आपल्याला मिळालं पाहिजे ही अपेक्षा मनात ठेवूनच लोक समोरच्याला म्हणजे काहीही असो, खाणं पिणं असो किंवा कोणतीही गोष्ट असू दे, दवाखान्यात वगैरे असल्यावर तेव्हा आपल्याला टिफिन आणणं असो किंवा कोणतीही किरकोळ गोष्टीच्या मदती असो किंवा काहीही, सगळं व्यावहारिक झालेलं आहे. त्यांनी कळत नाही ना बाबा मी का करू, अशी भावना त्यांच्या मनात असते.
या इथे संपूर्ण घराची आणि बाथरूमची सुद्धा डीप क्लिनिंग झाली आहे. टॉयलेट बाथरूमचंही केलं आहे पण मी शूट केलं नाही. मला ते थोडंसं संकोच वाटत होतं. असो, सगळ्यांच्याच घरी टॉयलेट बाथरूम असतं. त्याच्यानंतर मी आंघोळ न करता सगळं कामं करून घेतलं आहे, कारण धूस वगैरे सगळे डोक्यात पडत असते क्लिनिंग करताना. तर त्याच्यानंतर मी आज आंघोळ करताना मी डोकंही धुवून घेतलं आहे आणि आंघोळीनंतर सगळं संपूर्ण घर स्वच्छ पुसून घेतलं आणि घर इतकं प्रसन्न वाटत होतं ना ताईंनो की बस. चला तर मग जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक जरूर करा, कारण मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. आणि असंच माझ्या व्हिडिओजला लाईक करत जावा, बघत राहा आणि आपल्या मराठी लोकांना सपोर्ट करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.